ॲक्सिस बँकेमध्ये देखील नाशिकच्या TCS सारख्या घटना घडलेल्या होत्या असा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलाय। ॲक्सिस बँकेमध्ये अशा घटना लक्षात येताच कारवाई केली असं देखील अमृता फडणवीस यांनी स्पष्ट केलंय आणि त्याचबरोबर महिलांनी सजग राहावं, वरिष्ठांना लगेच कळवावं असं आवाहन अमृता फडणवीस यांनी केलंय। माझ्या वेळेस पण मी जेव्हा ॲक्सिस बँकेत होती तेव्हा अशा केसेस माझ्या पुढे झालेल्या आहेत आणि विसिल ब्लोईंग होऊन त्या मुलांना प्रॉपर त्याच्या अगेन्स्ट लीगल ॲक्शन झालेली आहे, कॉर्पोरेट ॲक्शन झालेली आहे। तर मला वाटतं असं काही झालं तर ते झाल्या आपल्याला विसिल ब्लोईंग करणं जरुरी आहे, समाजाला हे सांगणं जरुरी आहे, आपल्या सिनियर्सना सांगणं जरुरी आहे, त्याच्यानीच हे बंद होणार पुढे जाऊन। काय नेमकं झालं होतं? तुम्ही ॲक्सिस बँकेत होता, काही अनुभव तुम्ही सांगू शकता? नाही, अनुभव म्हणजे तेच थोडं स्त्रियांना आपल्या पोझिशनचा इफेक्ट करून कधी असं झालेले आहेत केसेस मला माहीत आहेत की झाले होते आणि ते रिपोर्ट झाले होते कॉम्पिटंट कमिटीला आणि त्यांनी बरोबर ॲक्शन घेतली होती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।